पंकजाताई ह्या माझ्या नेत्या आहेत. जरी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांची सगळी संरक्षण यंत्रणा जरी असली तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून एखादा अनोळखी माणूस जर समोर आला तर त्याला तो फक्त बाजूला हो म्हणते, याला दादागिरी म्हणत नाहीत. आणि चांगली गोष्ट आहे, एका तुमच्या चॅनलनी माझ्याबद्दल दादाची दादागिरी अशा पद्धतीची बातमी चालवली. खरं म्हणजे मी दादागिरी करत नाही, लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आता मी दादागिरी करतो हे जर मला सांगतो की हे लोकांपर्यंत जर गेलं तर लोक मला वाटतं मला त्याचा फायदाच होईल. लोक दादा सुसंस्कृत आहेत, संयमी आहेत, दादा कोणावरती आक्रमकपणे बोलत नाहीत, कोणाला दुखवत नाहीत, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे माझा काही तोटाही होत होता. आता मी दादागिरी करतो असं ज्यांना असं वाटलं आणि त्यांनी जे सांगितलं, कदाचित मला माझ्या ह्या दादागिरीमुळं, मी त्यांच्या शब्दामुळं कदाचित लोक मला माझ्या त्या चष्म्यातून सुद्धा पाहायला सुरुवात करतील. तेव्हा अशा पद्धतीच्या कोणत्याही स्वरूपाच्या बातम्या आणि सवंग अशा पद्धतीच्या प्रसिद्धीसाठी किंवा काहीतरी आपण बातमी देतो, बातमी अनालिसिस करताना, बातमी देत असताना सुद्धा तुमचा प्रामाणिक हेतू लोकांना दिसला पाहिजे. ही बातमी कशी तुम्ही म्हणजे कटपेस्ट करून करता आहात, कशा पद्धतीने देत आहात, त्याच्यामुळे माझा त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. माझ्यावरती मी जर पुष्कळ बातम्या, मी स्टेट लेवलच्या चॅनलला राहतो, माझ्यावरती रोज वेगवेगळ्या पद्धतीचे मला समोरचे आक्रमकपणे बोलतात, आरोप करतात माझ्यावरती. मी अत्यंत स्थितप्रज्ञ असतो. तेव्हा अशा पद्धतीच्या बातम्या देण्यात आल्या तरी मी स्थितप्रज्ञ आहे. तुम्ही आता विचारलं म्हणून तुम्हाला सांगितलं, मी कुठंही माझं याबद्दलचं काय दिलं नव्हतं, स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. किंवा ज्यांनी मला दादागिरी म्हटलं तरी त्याचं मी स्वागत करतो.